पण आपल्या महाराजांचा जो 6 जून 1674ला आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला, याचं मित्रांनो तुम्ही पोस्टर छायाचित्र शाला कॉलेज ऑफिसला कुठेतरी पाहिलेलं असेल तर ते याच ठिकाणचंच आहे. त्या छायाचित्रामध्ये बघा, व्हाईट कलरचे एक कॅप काढून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना असा मुद्रा करताना दिसतो बघा. तो इंग्रज अधिकारी आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झर्डन. तो ऑक्झर्डन काय म्हणतो, याच ठिकाणी महाराजांचा 6 जून 1674ला राज्याभिषेक सोहळा झाला आणि येथेच आपल्या महाराजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं. तर काही तज्ज्ञांची मतं आहेत, औरंगजेबाचा सरदार इतिगत खानाचं टोपणा तो जुल्फिकार खान त्याने ते सिंहासन चोरून नेलेलं आहे. पण त्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्यासाठी या पूर्णपणे दरबारामध्ये सरासरी 3000 लोक होती मित्रांनो. 3000 लोक होती. पण त्या काळात 3000 लोक पैठणी कापडाने मखमली पडद्याने सजवले, त्यात 3000 लोक होती. त्या काळात बघा, शिवाजी महाराज तिथून जर बोलले तर या गेटच्या चारी कोपऱ्यात आवाज यायचा. गेटच्या चारी कोपऱ्यातील लोक जर बोलत असतील तर राजांपर्यंत सहज आवाज पोचला जायचा. याला स्थापत्यशास्त्र किंवा इको पॉइंट म्हटलं गेलेलं. आज दरबार ओपन आहे. ओपन असताना सुद्धा या गेटच्या चारी कोपऱ्यात अशी टिचकी वाजवली ना किंवा कुठे कागद जरी पडला ना तर तिथे आवाज जातो. पण त्याला असा गोंधळ चालत नाही सर मित्रांनो, एकदम शांत वातावरण. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांना कधी विसरले नाहीत. महाराज जगदीश महाराज आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर राजे या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करणार. प्रवेश करतात ही भरलेली 3000 लोक आहेत. हे महाराजांना अशी कॅप काढून मुद्रा करतात. महाराजांनी मुद्रा स्वीकारला. मग आपल्या राजांची एक नजर या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या या दरबारामध्ये. कारण मुलांना तुम्ही एक कल्पना करा, शिवाजी महाराजांनी ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यातला एकही मावळा, एकही सरदार महाराजांना सदरेवरती कोटेकून उप दिसत नव्हतं मित्र. महाराजांच्या 7 राण्या होत्या, अष्टप्रधान मंडळ, विधवा स्त्रिया, त्यांची मुलं. पण महाराजांना जिवाभावाची लोक ते उपज दिसत नव्हते. मग कोण होते? समोर 3 पायऱ्या आहेत. महाराज प्रत्येक पायरी चढताना आऊसाहेबांना काय म्हटले की आऊसाहेब, आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा आमचा तानाजी मालुसरे, की आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा ताना. आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. आणि तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर. अशा असंख्य वीरांची नावं घेत महाराज सिंहासनाजवळ गेले. राजाने एक शपथ घेतली, या जनतेचं भूमीचं संरक्षण करू. राजाने डावा गुडगा सिंहासनाला टेकला आणि दरबारामध्ये घोषणा ललकार झाली, तुम्ही मागून जय बोला, की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. ती सिंहासनाची जागा आणि आज तो राजांचा राज दरबार आहे. मित्रांनो, मूर्तीच्या खाली जाळी दिसते का तुम्हाला? 3 खंड दिसतात ना, त्याच्या आतमध्ये दगड आहे. त्याच दगडावरती आपल्या महाराजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं होतं. तर काही तज्ज्ञांची मत आहे, औरंगजेबाचा इतिगत खानाचं टोपणा तो जुल्फिकार खान त्याने 1689ला. काही तज्ज्ञांची मत आहेत गंगासागर इकडे बाहेर कुठं नेलं. पण मित्र असं काही झालेलं नाही आहे. तर ते सिंहासन त्यांनी काय केलं, पूर्वी ज्यावेळी गाईड लोक आम्हाला वरती सोडायचे ना, आम्ही दाखवायचो सिंहासनाच्या बाजूने इकडचं विटाचं बांधकाम दिसतं ना, त्याच्या मागच्या बाजूला सिंहासन तिथे वितळलेले आहे. म्हणजे ते जागे दगड वितळलेले आहेत. तिथं ज्या ठिकाणी सिंहासन वितळलं ना, ते दगड तिथं वितळले. ते दगड पाहायला मिळतात पण वरती सोडत नसल्यामुळे जाऊ शकत नाही. कल्पना म्हणजे सिंहासन इथूनच वितळून नेलेले. पण महाराजांचा दरबार आहे. दरबारामध्ये एक साईडला इथे बघा, ही दरबारातली तुम्हाला पाण्याची टाकी दिसते. पण दरबारात एक साईडला तुम्हाला या बाजूला इथे खडक दिसतो बघा. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, हा खडक किंवा दगड असा इथे का ठेवला? कारण काही तज्ज्ञांची मत आहेत, याच खडकावरती रायगडाचं भूमिपूजन झालेलं आहे म्हणून हा खडक किंवा दगड असाच ठेवण्यात आलेला आहे. कल्पना करा. पण तुमच्या मागच्या बाजूला गेट ऑफ इंडिया सारखा उंच जो गेट दिसतो बघा मुलांना, मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिलेलं असेल तर मुलांना यालाच बघून मुंबईचं गेट ऑफ इंडिया तयार करायचं. येथे ढोल ताशे नगारे वाजले ना का गडाचा मुख्य महादरवाजा बंद केला जायचा म्हणून याला नगारखाना म्हटलं गेले. पूर्वी जे नगारे आहेत ते वरचं जे बीड बांधकाम दिसतं बघा, या ठिकाणी वाजल्याचे आता इथे खाली वाजले येतात. जिल्हा परिषद लोक आहेत, पण आता महादरवाजा बंद होतो.
पण नगाऱ्याच्या टायमिंगला माझा दरवाजा बंद होत नाही. माझा दरवाजा बंद होतो. संध्याकाळचं टायमिंग काय फिक्स नव्हतं. संध्याकाळी पब्लिक संपेल 7-8ला तेव्हा बंद होतो. पण सकाळी मात्र असं 7ला दरवाजा उघडतो. हाही गडाचा नियम आहे. आता आपण पुढे जाऊ. पण दर्शन फोटो घ्यायचं असेल तर इथं नाही, तर तुम्ही इकडे